कोकणातील आंबा पीक सध्या अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेलं आहे। एकीकडे अवकाळीचं संकट तर दुसरीकडे उत्पादन कमी, यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडलाय। गेल्या काही वर्षांपासून आंबा बागायतदारांना हवामान बदलाचा सामना करावा लागतोय। मालवण बस स्थानकाच्या जुन्या इमारतीचा स्लॅबचा काही भाग महिलेच्या डोक्यावर कोसळला। यामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून इमारतीचा स्लॅब धोकादायक झालेला आहे। तरीही एसटी प्रशासनाने उपाययोजना न केल्याने प्रवाशांमधून मात्र नाराजी व्यक्त होतीये। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सिंधुदुर्गात चौकुळ केदारवाडीमध्ये शिकारीसाठी गेलेल्या चौघांना वनविभागाने पकडलेले आहे। त्यांच्याकडनं 5 जिवंत काडतुस, 2 मोबाईल, शिकार केलेला जंगली ससा अशी सामग्री जप्त केलेली आहे। पुढील चौकशी करून त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे। बंदोबस्त आणि आपत्कालीन परिस्थिती नियोजनासाठी पोलिसांनी रायगडची हुबेहूब प्रतिकृती बनवलेली आहे। महाड MIDCतील कारखान्यांनी आपल्या CSR फंडातून याला मदत केलेली आहे। यापुढे रायगडावर सुरक्षा लावणं आता पोलिसांना सोपं जाणार आहे।